जेव्हा जेव्हा या भूमीवर अंधार वाढू लागला, तेव्हा तेव्हा योग आणि ज्ञानाचा प्रकाश प्रज्वलित झाला. या पवित्र भारत भूमीवर अवतरले नवनाथ. नवनाथ म्हणजे केवळ संत नव्हते, ते होते योग, भक्ती आणि ज्ञानाचे सजीव रूप. मानवाला मोक्षाचा मार्ग दाखवणारे हे दिव्य महापुरुष होते. नवनाथ संप्रदायाचे प्रथम गुरु श्री मच्छिंद्रनाथ, असे महायोगी ज्यांचे ज्ञान काळ आणि मृत्यू पलीकडचे होते. असे सांगितले जाते की मच्छिंद्रनाथांनी एका माशाच्या पोटात राहून भगवान शंकर आणि माता पार्वती यांचे दिव्य ज्ञान ऐकले. याच ठिकाणी त्यांना योगाचे गूढ रहस्य प्राप्त झाले. हे ज्ञान सामान्य नव्हते, हे होते अमर योगाचे ज्ञान. भगवान शंकरांचा संदेश स्पष्ट होता. योग म्हणजे केवळ तपश्चर्या नव्हे, योग म्हणजे जीवन समजून घेण्याचा मार्ग. मच्छिंद्रनाथांनी योग फक्त स्वतःपुरता मर्यादित ठेवला नाही, तो सर्व मानवजातीसाठी खुला केला. त्यांचे जीवनच त्यांचा उपदेश होते. त्यांचे महान शिष्य झाले श्री गोरखनाथ. गुरु आणि शिष्य यांच्यातील ही परंपरा आजही अखंड प्रकाश देत आहे. मच्छिंद्रनाथांचे आशीर्वाद अनेकांचे जीवन बदलून टाकणारे होते. त्यांची करुणा, त्यांचे शब्द मनाला शांती देणारे होते. नवनाथ गाथेचा पुढचा अध्याय अजूनही अधिक अद्भुत आहे. गोरखनाथ, योग आणि चमत्कारांचे प्रतीक, पुढील भागात.